भाजपच्या जिल्ह्याचे अध्यक्ष वासुदेवराव काळे, रमेश थोरात, विरुद्धवर वैशाली, सर्व आमचे उपस्थित असणारे सन्माननीय पत्रकार मित्र आणि सहकाऱ्यांना, आज मी बारामतीच्या लोकसभा मतदारसंघामध्ये सकाळी इंदापूर आम्ही लोकांनी केलं. तिथले डॉक्टर्स आणि वकिलांच्या बरोबर आम्ही हेतू साधलं, त्यांच्या काही अडीअडचणी समजून घेतल्या, आम्हाला काय पाहिजे ते त्यांना सांगितलं. त्याच्यानंतर दौंडला आलो. दौंडमध्ये आता वकील आणि डॉक्टरांना भेटलो. आता तुमच्याशी मी बोलतोय. त्याच्यानंतर बारामतीला जाणार, बारामती डॉक्टर्स आणि वकिलांना भेटणार आणि मग आज देवेंद्र फडणवीस साहेब उद्याचा फॉर्म भरण्याच्या करता, उद्या मी फक्त बारामती लोकसभा मतदारसंघाचा फॉर्म भरतोय. उद्याचा फॉर्म भरण्याच्या करता रात्री ते येत आहेत. रात्री काही इतर पण काही मिटिंग आहेत की एकंदरीत महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून येण्याच्या दृष्टिकोनातनं आमची काय आखणी आणि पुढची काय पावलं अशा पद्धतीचं ते आहे. आपला फॉर्म हा जरी उद्या आपण भरत असलो तरी देखील बाकीचे फॉर्म म्हणजे पुणे, शिरूर आणि मावळ हे आपल्यानंतर 7 दिवसांनी ते मतदान आहे, म्हणजे 13 तारखेला 6 दिवसांनी. त्याच्यामुळं तिथं पुढची तारीख घेऊन ते फॉर्म भरणार आहेत. त्याच्यामुळे उद्या एकच फॉर्म आम्ही महायुतीच्या उमेदवारांचा भरणार आहोत, याची आपण कृपया नोंद घ्यावी. सकाळीच आम्ही तिथं लवकर जाणार आहोत आणि तो फॉर्म भरणार आहोत. बाहेरनं प्रफुल्ल पटेल येतील, देवेंद्र फडणवीस येतील, इतर पण काही मान्यवर येतील, इतर मित्रपक्षाचे पण आमचे काही सहकारी त्या ठिकाणी असतील. अशा पद्धतीनं तो फॉर्म तिथं भरल्यावर नंतर आम्ही सातारचा फॉर्म भरणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही सांगलीचा फॉर्म आमच्या महायुतीचा भरणार आहे. अशा पद्धतीनं उद्याचं आमचं नियोजन माझं आणि देवेंद्रजींचं राहणार आहे. एकंदरीतच उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. कधी नव्हे ते आपल्या एप्रिल महिन्यामध्ये इतकी उष्णता पाहायला मिळालेली नव्हती, परंतु तीव्रता जरा जास्तच आहे. त्याच्यावर सगळ्यांनीच काळजी घेण्याची गरज आहे. आम्हाला या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही स्थानिक कुठल्या काही प्रश्न महत्त्वाचे असतील तर तेवढ्यापुरता त्याचा ओझरता उल्लेख करणार आहोत. आम्ही महायुतीच्या वतीनं ही निवडणूक मतदारांना नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व पाहिजे का राहुल गांधींचं नेतृत्व पाहिजे, अशा प्रकारची ही निवडणूक आहे आणि त्यावर मतदारांनी त्यांचा निर्णय घ्यायचा आहे. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे. विनंती करणं हे आमचं काम आहे, त्यांना जाऊन भेटणं हे आमचं काम आहे आणि त्यांना कन्व्हिन्स करणं हे आमचं काम आहे. परंतु फायनल काय करायचं ते त्या ठिकाणी करतील. आता ह्या निवडणुका होत असताना दौरे पण पंतप्रधानांचे चालू आहेत, अमित भाईंचे चालू आहेत, इतर मान्यवरांचे चालू आहेत. प्रफुल्ल पटेल तिकडे सभा घेत आहेत. पहिल्या टप्प्यातलं मतदान मला वाटतं 19 तारखेला सगळे विदर्भातलं भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि तुमचं नागपूर असे सगळं तिकडचं मतदान आहे आणि त्याच्यानंतर मग पुढचे टप्पे त्या बाबतीमध्ये सुरू झालेले आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतील. ते पण आमची एकच भूमिका आहे. आज विरोधकांकडे कुठला मुद्दा राहिला नाहीये. विकासाच्या बद्दल ते मोदी साहेबांच्या गेल्या 10 वर्षाच्या कारकिर्दीबद्दल काही वेगळं बोलूच शकत नाही. आणि मग काय नेहमीचे मुद्दे तर जास्त यांच्या जागा निवडून आल्या तर संविधान बदलतील, जास्त जागा निवडून आल्या तरी शेवटचीच निवडणूक होईल, जास्त जागा निवडून आल्या तर घटनेमध्ये काही बदल करतील, असं काहीतरी विशेषतः आमच्या मागासवर्गीय समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम, तसंच आमच्या अल्पसंख्याक समाजामध्ये की बाबा हे लोक आल्यानंतर कुठंतरी अल्पसंख्याकांवर अन्याय होईल, त्यांना इथनं बाहेर काढलं जाईल, असं काहीतरी थातूरमातूर खोटा नाटा प्रचार केला जातोय आणि तशा प्रकारच्या बातम्या सोडल्या जात आहेत. सोशल मीडियाला पण तशा पद्धतीनं काही सांगितलं जात आहे. आम्ही एकमेव महायुतीने डोळ्यासमोर ठेवलंय आपल्या महाराष्ट्राचा विकास. त्याच्याकरता मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भरीव अशा प्रकारचा निधी आपल्या महाराष्ट्रामध्ये कसा
आणता येईल तो प्रयत्न करणं आणि आपले केंद्र सरकारच्या अखत्यारीतले असणारे प्रश्न हे व्यवस्थितपणे ठराविक काळामध्ये पाठपुरावा करून ते मार्गी लावणं, अशा पद्धतीची ही आमची निवडणुकीच्या प्रचाराची व्यूहरचना आहे. आणि त्याच्यातनं सगळे आम्ही ह्याच्या पाठीमागच्या काळामध्ये एकमेकाच्या विरोधात होतो, परंतु गावकीचं भावकीचं आता हे भांडण नाही, हे देशाचं भवितव्य ठरवणारी पुढच्या पिढीचा त्या ठिकाणी दिशा दाखवणारी ही निवडणूक आहे. म्हणून त्या निवडणुकीला एक आगळं वेगळं अशा प्रकारचं महत्त्व प्राप्त झालं. उमेदवारी न मिळाल्यामुळे धुसफूस सुरू झालेली आहे. कालपर्यंत आपल्या महायुतीत असणारे उत्तरगाव तालुक्यात हे आज शरद पवार यांना जाऊन भेटलेले आहेत आणि त्यांनी मोहिते पाटलांचा प्रचार करण्याची धोरा हातामध्ये. का निवडणुकीमध्ये प्रत्येकाला कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. हे काय आत्ताच चाललंय असं नाही. कुठल्याही निवडणुका आल्या तर त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात. त्याला सत्ताधारीने पण सामोरं जायचं असतं आणि विरोधकांनी पण सामोरं जायचं असतं. ही निवडणूक आहे. प्रत्येक पक्ष किंवा प्रत्येक युती किंवा आघाडी या निवडणुका जिंकण्याच्या करता त्या निवडणुकीमध्ये उतरत असते. त्याच्यावर त्यांना जे योग्य वाटलं असेल ते त्यांनी केलं असेल. मला त्याच्याबद्दल काही टीका टिप्पणी करायचं आहे. मनसे महायुतीत सामील झाल्यामुळे दापोली आणि गुहागरच्या मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. याचा फटका आपल्या सुनील तटकरे यांना बसू शकतो. यामध्ये राज ठाकरेंचं त्यांनी निर्माण केलेला हा पक्ष आहे, त्यांनी बांधलेला हा पक्ष आहे. त्यांच्याकडं बघून ते कार्यकर्ते मनसेमध्ये गेलेले आहेत. त्यांना मानणारा एक मतदार आहे. त्यामुळं उद्याच्याला काही निर्णय जरी झाला तरी राजसाहेबांचा मेसेज गेला, निरोप गेला किंवा कुणी तिथं समजून सांगायला गेलं तर ती लोक ऐकतील. त्या संदर्भात मागं ज्या जागा ज्यांनी लढलेल्या होत्या त्या साधारण त्याला द्यायच्या अशा पद्धतीनं ठरलेलं होतं. तिथं सिटिंग खासदार आहे. एखाद्या सिटिंग खासदाराला तिथं बदलवणं थोडंसं अडचणीचं ठरतं. कारण आमची आता महायुती झाली. ज्यावेळेस युती होती त्यावेळेस थोडं मागं सगळ्यांनाच 2 पावलं पुढं मागं सरकावं लागतं. कामावरून दादा राजकारण केलं जात आहे. राम पळपुट्यांच्या मागे नसतो असा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे. त्यांच्या सगळ्याच उत्तराला सगळ्याच प्रश्नांना उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही. आम्ही त्या गोष्टीला दादा पुरंदरची नाराजी काढण्यात आपण यशस्वी दिसलात. दौंडची नाराजी काढण्यात आपण यशस्वी दिसला. परंतु इंदापूरचे हर्षवर्धन पाटील यांची नाराजी दूर झाली का? हो झाली. तुला स्टॅम्पवर लिहून देऊ का मी आणि हर्षवर्धन सही करू? आमच्या दोघांची नाराजी दूर झालेली आहे. साहेबांची सभा झाली इंदापूरमध्ये. त्या भाषणात बोलताना रोहित पवार असं म्हणाले की 2019 साली दादांचे पावले धाराशिव आहेत. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही आता भाजपमध्ये जा आणि पुढे जाऊन मी देखील भाजपमध्ये येतो. तुम्ही मला किती वर्ष ओळखता? मी असा वागणारा, असा बोलणारा, असा कृती करणारा माणूस आहे? असा मी माणूस नाहीये. हे इलेक्शनमध्ये काही काहींना आता आम्ही मूळ राष्ट्रवादीमध्ये असल्यामुळे काही काहींना वेगवेगळी संधी मिळाली. त्यांना आता आकाश ठिण्ण वाटायला लागलं. आपण फार मोठे पुढारी झालो असं वाटायला लागलं. त्याच्यावर त्यांच्या कुणाच्या वक्तव्याला मी उत्तर द्यावं असं मला वाटत नाही. त्या संदर्भात की काल तुम्ही असं बोलला होता की पहिला फॉर्म भरायला यायचे त्यानंतर शेवटच्या सभेला यायचं. आतापर्यंत आपण बघितलं अशाच पद्धतीने होत होतं. आता गावोगाव फिरायला लागते असं ते म्हणाले. त्यावरती रोहित पवार असं म्हणतात की अजितदादा हे राज्याचे नेते होते पण आता ते बारामती सोडून कसं बघ येताना दिसत नाही. बारामतीत देखील फिरतो. मी कुठं जावं हा माझा अधिकार आहे. त्याच्यामुळं आमच्या तुम्ही पत्रकार मित्र अजून ते घरात आणखीन त्याच्यात तेल ओतायचं काम करू नका. त्याला लागला, माझं मला लागला. त्याच्या उत्तराला मला काही फार महत्त्व द्यावं असं वाटत नाही त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला. दादा पवार साहेब शेवटची सभा करत असायची परंतु आता ते आपल्या जवळच्या मित्रांना भेटत आहेत. चंद्रराव तावरे यांना भेटले, काल बाळासाहेब तावरे यांना देखील भेटले आणि खेडोपाडी आपण सभा होताना बघतोय.
लोकशाहीमध्ये कुणी कुणाला भेटावं आणि कुठं सभा घ्याव्या ह्या प्रत्येकाला मुभा आहे. ती आपल्याला संविधानाने दिलेली, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली, घटनेने दिलेली. त्याच्यामुळं त्यांना तसं वाटलं म्हणून ते तसं करतात. मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. एबीपी माझा आणि सी वोटरने एक सर्व्हे केलेला आहे. आता निवडणुकीच्या आधीचा सर्व्हे, तर त्यामध्ये आपल्याला एकही जागा मिळताना दिसत नाही या सर्व्हे. तो सर्वे आहे. रिझल्ट काय लागतो ते बघा. दादा, आपले सख्खे भाऊ कधी न बोलणारे, परंतु गावच्या एका सभेमध्ये बोलताना बोलून गेले आणि नंतर ते परत आता प्रचारामध्ये दिसले नाही आणि कुठं भाषण करतानाही दिसत नाही. त्यांना धक्का बसला, आपण आपल्याकडनं चुकीचं बोलणं गेलं. माझी त्याची भेट झाली नाही. ज्यावेळेस भेट होईल त्यावेळेस आपला प्रश्न जरूर मी त्याला विचारीन आणि पुढच्या वेळेस तुझी माझी भेट होईल त्यावेळेस तुला उत्तर राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर होत चालली, पण सरकार त्यावरती गांभीर्याने विचार करत नाही असा सातत्यानं आरोप विरोधक करतात. आज सरकार म्हणून एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, मी आम्हाला आचारसंहिता कोड ऑफ कंडक्ट लागू आहे. त्या बाबतीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे चीफ सेक्रेटरी त्यांच्या स्तरावर बैठका घेत आहेत. बारामतीमध्ये मधी कलेक्टर पण काही येऊन बैठका घेऊन गेले. अलीकडे ह्याच्यावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे तुम्ही कुठं काय चाललंय याची माहिती घेऊ शकता. बहुतेक ठिकाणी टँकर देण्याचं काम ते करतायत. चारा डेपोच्या बद्दल पण मागणी आहे, ती पण लवकर द्यावी अशा प्रकारचे आपण प्रयत्न करतोय. केंद्राचा पण निधी ह्याला आलेला येईल, त्याबद्दल कुठली काळजी नाही. त्याच्यामुळं आचारसंहिता लागणार हे गृहीत धरून त्याच्याबद्दल जी काही तजवीज करावी लागते ती सगळी तजवीज आम्ही करून ठेवलेली आहे. प्रशासन यंत्रणा त्यांच्यावर डबल लोड आहे की निवडणुकीची पण जबाबदारी अनेकांच्यावर दिलेली आहे आणि त्याचबरोबर हे पण एक नैसर्गिक संकट आलेले आहे, त्याच्यावर पण मात करून त्यांना तिथं लोकांना मदत करायची असते. दुहेरी दादा, राजेंद्र पवारांनी आरोप केलाय वाढतोय म्हणजे स्वयंपाक एकट्यानेच केलेला नाही. कधीच एकटा आचारी स्वयंपाक करतच नाही, त्याला बाकीचे सवंगडी लागतातच. परंतु आचारी किती मीठ टाकायचं, किती तिखट टाकायचं, तो एकटाच आचारी ठरतो आणि मग त्याला टेस्ट येते आणि मग तो वाढतो. आता आम्ही सध्या अजूनही काही उमेदवाराच्या संदर्भातल्या बाबी राहिलेल्या आहेत. माझी आज देवेंद्रजींची मीटिंग होईल. नेहमी आम्ही फोनवर त्या ठिकाणी बोलतो, परंतु विदर्भातल्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीमध्ये जिथं आता मतदान होत आहे तिथल्या सर्वच्या सर्व जागा महायुतीच्या निवडून येतील अशा पद्धतीनं ऐकायला मिळतं. कारण मी प्रफुल्लबाईंशी पण बोललो, इतर पण सहकाऱ्यांशी बोललो. आता अजून इलेक्शनचा टेम्पो जो चढायला पाहिजे, वाढायला पाहिजे, तिकडं कदाचित तो वाढला असेल. मी तिथं फक्त एक फॉर्मच्या निमित्तानं गेलो होतो, पण आपल्याकडं आता फॉर्म भरल्यावरच त्याला जास्त आपल्याला अंदाज त्या ठिकाणी येईल. पण प्रत्येक पक्ष, प्रत्येक म्हणजे आघाडी आणि युती आणि इतर पण जे काही राजकीय पक्ष उभे आहेत ते आपापल्या परीनं मतदारांची कशी गोळाबेरीज करता येईल, मतदारांना आपल्याकडे कसं आकर्षित करता येईल आणि याकरता काय त्यांचा मॅनिफेस्टो असला पाहिजे, जाहीरनामा असला पाहिजे वगैरे या गोष्टी चाललेल्या आहेत सध्या. नाही, अमेंडमेंट करावी लागते. तुम्ही उगीच माझा धचामा करू नका. मी आधीच सांगतो, मी जवाहरलाल नेहरूजींच्या पासून आतापर्यंत 106 वेळा अमेंडमेंट छोट्या केलेल्या आहेत, म्हणजे त्यांच्या प्राईम मिनिस्टरशिपच्या काळात. परंतु त्या संदर्भात मूळ घटनेला तुम्ही धक्का लावलेला नाही. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये कधी 10% आरक्षण देण्याचा निर्णय झाला. ज्यांच्याकडे कुणबी सर्टिफिकेट आहे त्यांना दाखले देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला, त्याची अंमलबजावणी झाली. एकनाथराव शिंदेंनी पण स्वतः त्याच्यामध्ये जातीनं लक्ष घातलेलं आहे आणि या पद्धतीने खूप चालले. त्याच्यामध्ये
तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कुणीही सरकारमध्ये असलं तरी इंधनाचे भाव हे जागतिक बाजारपेठेमध्ये जे चढ उतार होतात त्याच्यावर अवलंबून आहे. कधी उतार आला तर वेगळे भाव येतात, कधी चढलं तर जास्त भाव येतात. हे आजच नाही, मागे मनमोहन सिंगांच्याही सरकारच्या काळामध्ये हीच पद्धत होती, तुम्हालाही माहिती आहे. उलट आताच्या काळामध्ये तुम्ही जर एकंदरीत ह्याचं मार्केट जे आहे आपल्या शेअर मार्केट तुम्ही बघा वाढत चाललेलं आहे. इंडेक्स हा वाढत चाललेला आहे. अशा प्रकारची परिस्थिती. इंडेक्स किंवा शेअर मार्केट केव्हा वाढतं? ज्यावेळेस लोकांच्याकडं पैसा असतो त्यावेळेस ह्या गोष्टी घडतात. तर तसं जर विचार केला तर तुम्ही पण नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की व्यवस्थित चालेल. जलजीवनची पाण्याची योजना राज्य सरकार राबवत नाही. जलजीवनची पाण्याची योजना केंद्र सरकार राबवत आहे. केंद्र सरकारला 50% ते देतात आणि 50% त्या राज्यातली राज्य. सर्व स्कीमा बोगस सुरू आहेत. आता दौंडचं उदाहरण सांगितलं तर 58 गावांमध्ये चाललेली स्कीम एकही पूर्ण नाही आणि ठेकेदारांनी 80% पैसे काढलेले. लोकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे आणि परत सरकार टँकर पण आचारसंहिता संपल्यानंतर आपण जे काही गोष्ट सांगितलेले त्याच्या खोलामध्ये जाऊन जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने निश्चितपणे इन्क्वायरी केली जाईल. वेळ पडली तर स्क्वॉड पाठवलं जाईल आणि शहानिशा केली जाईल. जर कोणी दोषी असेल, चुकीचा असेल तर कायद्याने नियमाने ऍक्शन घेतली जाईल. संजय राऊतांसंदर्भात एक प्रश्न तुम्ही आता संजय राऊतांसंदर्भात एक प्रश्न आहे. नागपूरला संजय राऊत असं म्हणाले की अजित पवार हे स्वतः व्यापारी आहेत, त्यामुळे ते सौदा करतील. देश देखील व्यापारी चालवत आहेत, त्याचे एक अजित पवार. मी आपल्याला सांगतो, त्या व्यक्तीच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं आम्हाला अजिबात स्वारस्य नाही. ते रोजच काहीतरी 9 वाजता भोंगा चालणार आणि रोजच आम्ही त्याच्या उत्तर द्यायची. आम्हाला तेवढंच काम नाही. त्यांना रोजच ते बोडबोड करायची काम आहे. शेवटी तो त्यांचा अधिकार आहे, त्यांनी कसा वापरावा तो त्यांचा. मला त्याच्याबद्दल नो कॉमेंट्स. दादा, तुम्ही या मतदारसंघाचे खासदार होता, त्यानंतरचाही खासदार. रेल्वेचे प्रश्न असतो, नॅशनल हायवेचे प्रश्न असतो. 20 वर्षाला प्रश्न जैसे ते एनडीएचं सरकार होतं, त्याच्या आधी काँग्रेसचं सरकार होतं. फक्त पाठपुरावा होतं, भेटीगाठी होतात, प्रश्न सुटलेला नाहीये. तुम्ही आता तुमच्या सौभाग्यवती उमेदवार आहात, तुम्ही काय विजन ठरवलं का? हे प्रश्न कसे सोडवायचे? मी त्याच्यामध्ये मगाशीच सांगितलं, खाली बोलत असताना डॉक्टर्स आणि आमच्या वकिलांना. एक तर मी खासदार होतो 3 महिने, गेलो, शपथ घेतली. त्याच्यानंतर इतर शपथ घेतली राज्यमंत्रीपदाची. खासदार तरी इथं असलो तर नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळात सुधाकरराव नाईकांच्या राज्यमंत्री होतो. पी.व्ही. नरसिंहरावजींनी सांगितलेलं होतं की अजित फक्त विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस तू त्या ठिकाणी यायचं, तुझं राज्यामध्ये काम चालू ठेव. आणि विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस ठराव मंजूर झाला की मी राजीनामा दिला आणि मी इकडे आलो. त्यावेळेसची राजकीय परिस्थिती तशी घडली, त्यामुळं राजीनामा द्यावा लागला. उलट त्या 5 वर्षाच्या काळामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाला 3 लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जावं लागलं. माझ्या वेळेस, नंतर पवारसाहेबांच्या वेळेस, नंतर बापूसाहेब थिटेंच्या वेळेस. असं ते घडलेलं होतं, ही फॅक्ट आहे. पण आताचे जे प्रश्न आहेत, मी मगाशी राहुल वगैरे आम्ही सगळे तिथं उठलो खाली, तेव्हा मी सांगितलं आम्हाला मोदी साहेबांचं मजबूत सरकार केंद्रामध्ये असल्यामुळं त्यांच्या विचाराचा खासदार निवडून गेला तर तिथं हक्कानी ते प्रश्न मांडतील आणि मोदी साहेब त्या प्रश्नाच्या संदर्भात किंवा रेल्वे मंत्री, आता तुम्ही जे प्रश्न म्हणताय ते रेल्वे मंत्र्याच्या अखत्यारीत येतील. रेल्वे मंत्र्यांना सांगायचं, रेल्वे मंत्र्याकडनं थोडंसं जी गती पाहिजे ती नाही मिळाली तर मग पी ऑफिसला सांगून ते करून घ्यायचं. आणि तुम्हालाही माहिती आहे की गेले 30-35 वर्ष मी काम करत असताना आपल्या उजव्या बाजूला बसणाऱ्यांना विचारा की मी आमदार झाल्यानंतर बारामतीचा विकास कसा झाला आणि कशा सुधारणा होत गेल्या, दर 5 वर्षाला त्याच्यात भर कशी पडत चालते, हे तुम्ही तिथं विचारा. तशा पद्धतीनं आम्हाला कामाचा अनुभव आहे. आम्हाला त्याच्या संदर्भामध्ये विकासाचा आम्ही ध्यास घेतलेला आहे आणि आपल्याला ज्या कामात आवड असते त्याच्यात झोकून दिल्यानंतर
जनतेलाही बरं वाटतं, समाजालाही बरं वाटतं. तशा पद्धतीनं मी दौंड या लोकसभा मतदारसंघामध्ये त्या खासदारांच्या मदतीनं करून दाखवण्याचा प्रयत्न, महायुतीच्या खासदारांच्या वतीनं करून दाखवण्याचा प्रयत्न करील. मतदारांनी त्यांना चांगल्या मताधिक्याने विजयी केलं तर. दादा, इंदापूरमध्ये असं म्हणाला, जसं आम्ही निधी देतोय तशाच पद्धतीचं मतदान करा किंवा कसा पटलं दाखवा, म्हणजे आम्हाला निधी द्यायला बरं पडेल, नाहीतर हा दाखवता घेऊन. यावरती अमोल कोल्हे असं म्हणतात की हा लोकांच्या टॅक्सचा पैसा आहे आणि अशा पद्धतीचं. मीच सांगितलं की हा जनतेचा पैसा आहे. आता पत्रकार मित्रांनी जो प्रश्न विचारला त्याच्यात जर चुकीचं काम होत असेल तर त्याचा पैन सरकारने लागला पाहिजे. तुम्ही बारामतीमध्ये बघता, सकाळी 6ला आम्ही पाहणी करत असतो आणि काम दर्जेदार होण्याच्या करता प्रयत्न करत असतो. आम्ही आव्हान केलेले आहे, हे आमचं आव्हान आहे. ऐकायचं नाही ऐकायचं, तो मतदार राजाचा अधिकार आहे. तो शेवटी मतदार राजा आहे, त्याला आम्ही त्या ठिकाणी काही करू शकत नाही. हे आता उगीच वेगवेगळ्या पद्धतीच्या उपमा देतात आणि आमचे विरोधक आमच्यावर टीका टिप्पणी करतात. हा आमचं त्यांना आव्हान आहे की उद्याच्याला चांगल्या पद्धतीनं, उद्या तुम्ही ज्या मीडियामध्ये ज्या चॅनलला काम करता, तुम्ही चांगलं काम केल्यानंतर तुमचा वरिष्ठ संपादक खुश होऊन तुम्हाला थोडंसं त्यालाही समाधान वाटलं की तुम्हाला हुरूप येतो ना, तशा पद्धतीनं ते वाक्य घेतलं गेलं पाहिजे. ह्याच्यातनं कुठेही निवडणूक आचारसंहितेचा भंग करणं किंवा काही नाही. अनेकदा वेगवेगळी सरकारं सांगतात ना, किंवा आमचं सरकार आल्यानंतर आम्ही हे करू, आम्ही ते करू. तसं मी म्हटलं की तिथं महायुतीचा खासदार निवडून आल्यानंतर ह्या गोष्टीचा आम्ही प्रयत्न करू. मागं तशा पद्धतीनं आम्ही आचारसंहिता नसताना एक गोष्ट केली, ती त्यांना माहिती होती, त्याचं उदाहरण त्या ठिकाणी मी दिलं, बाकी काही नाही. आपण पालकमंत्री आघाडीच्या काळात होता, आता महायुतीच्या काळात पालकमंत्री. हा शेवटचा मला जायचं. हो, आता दौंड शहरात आणि तालुक्यात बेसिक सुविधाच नाहीये. पालकमंत्री सुद्धा लोकप्रतिनिधीच्या मांडल्या नाहीत, त्याच्यात पाठपुरावा करत आहेत. म्हणजे अधिकारी आहेत ते सुद्धा ऐकत नाही. बेसिक म्हणजे कुठल्या? दौंड शहरात काही स्वच्छता झाली आजच्या घडीला त्या संदर्भातलं टेंडर झालेलं आहे. मधल्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2 वर्ष थांबलेल्या आहेत, 2 वर्ष होऊन गेलेली आहे. ओबीसीचं महिलांना आणि पुरुषांना प्रतिनिधित्व मिळत नव्हतं. फक्त ओपन मागासवर्गीय आदिवासी महिला आणि पुरुषांना प्रतिनिधित्व मिळत होतं. हा ओबीसींच्यावर अन्याय होता, म्हणून तिथं सुप्रीम कोर्टात मॅटर गेली. तो निकाल लागल्यानंतर निवडणुका लागतील त्याकरता थांबल्यात आणि निधी देण्याचं काम हे नगरविकास मंत्री या नात्याने मुख्यमंत्री महोदय करतात. निधी पाठवलेला आहे, त्याच्या संदर्भातलं टेंडर निघालेलं आहे. आचारसंहिता संपल्यानंतर त्याचं काम सुरू होईल. 80,000 लोकसंख्या असलेलं शहर आहे, कचरा डेपो नाही. 20 वर्ष मागणी होते, कचरा डेपोसाठी जागा मिळत नाही. लोकसंख्या वाढत चालली. साठवण सातवी कंपनी बिल्डिंग आहे, त्याच्या व्याख्या 2 शहरात आहे. दुसरं एक वेळ पाणी गेली 9 वर्ष नव्हतं. या संदर्भामध्ये आपल्याला फक्त दौंडमध्ये नाही, लोकसंख्या इतक्या झपाट्याने वाढत आहे आणि मग शेतीचं पाणी प्यायला द्यावं लागतं आणि त्याच्यातनं मग शेतकऱ्यांची नाराजी सहन करावी लागते. म्हणून वेगवेगळे पर्याय आम्ही त्या ठिकाणी हातामध्ये घेतलेले आहेत. त्याच्यातलं मुळशीचं पाणी, मुळशीची उंची वाढवणं, धरणाची, अशा काही बाबी त्याच्यामध्ये आहेत, समाविष्ट आहेत. आपल्या इथं एका बाजूला शहराला पूर्णपणे नदी आहे, तिथं वाढायला कुठलाही चान्स नाहीये. इकडच्या बाजूला SRP त्याच्यामध्ये आहे, त्याच्यावर तिथंही वाढायला मर्यादा आहे. तर त्याच्यात आम्ही आमदार एका बाजूला तर हे सगळ्या गोष्टी आहेत. तर त्यामध्ये आम्हाला काही वेगळ्या प्रकारचा निर्णय घेऊन देवेंद्रजींना कन्व्हिन्स करून की बाबा SRPची जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या करता, सार्वजनिक काही कामं करण्याच्या करता आपल्याला त्याच्यातली काही घेता येईल का, आणि त्याच्या बदल्यात SRPला लागून असणारी दुसऱ्या बाजूची जमीन ॲडिशनलची SRPला पाहिजे असेल तर ती ॲक्वायर करून आम्ही द्यायला तयार आहे. परंतु ही काही जमीन नगरपालिकेला ज्या मूलभूत गरजाचा उल्लेख आपण केला तसं जर केलं तर मार्ग निघू शकेल. आणि माझं स्वतःचं मत आहे
त्यामध्ये जर आपण इच्छाशक्ती दाखवली तर मार्ग निघू शकतो. आणि आत्ताची भौगोलिक परिस्थिती आपल्या दौंडची लक्षामध्ये घेता हाच मार्ग, मी आता बोललेला हाच मार्ग काढल्याशिवाय आपल्याला तरुणोपाय नाहीये. तर त्याबद्दल आम्ही राहुल, आम्ही त्या ठिकाणी देवेंद्रजींशी बोलू. तोपर्यंत मी संबंधित अधिकाऱ्यांना बोलून की महाराष्ट्रात अशा प्रकारच्या SRPच्या जमिनी कुठं शासकीय कामाच्या करता, हे नगरपालिकेचं काम तरी ते शासकीयच असल्यासारखं आहे, तर ते आम्ही बघू. मागे अशा अनेक ठिकाणच्या जमिनी वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या वेगळ्या डिपार्टमेंटच्या त्या आपण घेत असतो आणि देत असतो. जसं यशोदाला 100 एकर जमीन आम्ही एका डिपार्टमेंटची घेतली ना. दौंडमध्ये सेंट्रल बिल्डिंग उभी करायला इरिगेशनची जागा आपण दिली ना. त्यामुळं तुम्ही म्हणताय त्या 100% या मताशी मी सहमत आहे. तसं केल्याशिवाय मोठा एक भूखंड हा आपण नगरपालिकेला घेऊन त्याच्यावर काय काय करायचं ते टाउन प्लॅनिंगला सांगून ह्या कामाचं आरक्षणच टाकायचं. म्हणजे त्याला मग त्याच्यामध्ये आपल्याला काही इकॉनॉमी विकर सेक्शनच्या करता आता 3 कोटी घराचा कार्यक्रम मोदी साहेबांचा येतोय. त्याच्यातली ती घरं असतील किंवा इतर ज्या गरजा असतील, उद्यान असेल, क्रीडांगण असेल, किंवा जी गरज खऱ्या अर्थाने आपल्या दौंड शहराला आहे. दौंड शहर तसं कॉस्मोपॉलिटन शहर आहे. एक मिनी भारत म्हणूनच या शहराकडे बघितलं जातं. इथं आमचा मुस्लिम समाज आहे, ख्रिश्चन समाज आहे, मागासवर्गीय समाज आहे, OBC समाज आहे, सगळ्या प्रकारचा समाज आहे. त्याच्यामुळं त्याच्यात हे केल्याशिवाय आपल्याला तरुणोपाय नाही. आम्ही हे करू. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.